मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त एक वाक्य नाही, तर हे लाखो भक्तांच्या आयुष्यातील आधार देणारं आश्वासन आहे. जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो, जेव्हा सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा आपल्या वेदना समजून घेणारं कोणीच उरत नाही, तेव्हा अचानक मनाच्या आतून एक आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी हे शब्द का दिले असतील माहिती आहे का? कारण या जगात प्रत्येक माणूस कधी ना कधी भीतीत जगतो. कधी पैशांची चिंता, कधी नात्यांमध्ये आलेलं दुःख, कधी आजार, कधी भविष्याची काळजी, आणि या सगळ्या अंधारातून माणूस स्वतःलाच हरून बसतो. अशाच एका गावातून रामू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. खूप मेहनतीने पण नशिबाने कायम साथ सोडली. दिवसभर कष्ट करूनही घरात 2 वेळचं अन्न नव्हतं. आई आजारी, घर कर्जात, आणि गावातील लोक सतत त्याची थट्टा करत होते. रामू रोज देवाकडे प्रार्थना करायचा, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल घडत नव्हता. एक दिवस तर एवढा वाईट गेला की सावकारांनी सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला. आईची तब्येत अचानक खूप बिघडली आणि कामावरून त्याला काढूनच टाकलं. त्या रात्री रामू पूर्णपणे तुटून गेला. तो गावाबाहेरच्या जुन्या वाड्याच्या झाडाखाली बसला. डोळ्यातून अश्रू, मनात हजार प्रश्न, आणि ओठांवर फक्त एकच शब्द, देवा, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. अचानक जोराचा वारा पाहू लागला आणि आजूबाजूचं वातावरण शांत झालं, आणि रामूला असं वाटलं जणू कुणीतरी त्याच्या जवळ उभा आहे. त्याने घाबरत मागे पाहिलं. त्याच्या भगव्या वस्त्रांमध्ये एक तेजस्वी व्यक्ती दिसली. डोळ्यात अपार करुणा, चेहऱ्यावर दिव्य तेज, आणि रामू थरथरून कापू लागला. तेवढ्या त्या दिव्य व्यक्तीने हसून रामूच्या डोक्यावर एक हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच रामूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आयुष्यातील पहिल्यांदाच त्याला असं वाटलं की कुणीतरी खरंच त्याच्यासोबत आहे. दुसऱ्या दिवशी रामूच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागले. त्याला नवीन कामे मिळाली, आईची तब्येत सुधरू लागली. ज्यांनी त्याची थट्टा केली होती तेच लोक त्याचा आदर करू लागले. सर्व मोठा झाला. बदल पैशांमध्ये नव्हता, तर रामूच्या मनात होता. कारण आता त्याच्या मनात भीती नव्हती. त्याला खात्री होती की स्वामी कायम त्याच्यासोबत आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ फक्त मंदिरातल्या मूर्तीत नाही, तर ते प्रत्येक भक्ताच्या विश्वास आहे. जेव्हा तुम्ही मनापासून हाक मारता, तेव्हा ते कोणत्या न कोणत्या रूपात मदतीला येतात. पण लक्षात ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणं नाही, तर संकटातही धैर्याने उभं राहणं आहे. कारण स्वामी आपल्याला दुःखातून पळून जायला नाही, तर समोर ज्याची ताकद घेता. आजही लाखो भक्तांना सांगतात की जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत होतं, तेव्हा स्वामींनीच आधार दिला, मार्ग दाखवला, आणि पुन्हा जगण्याची हिंमत दिली. म्हणून जर तुम्ही आजही एखाद्या संकटातून जात असाल, तर तुम्हाला वाटत असेल की कुणी ना कुणी तुमच्यासोबत नाही, तर डोळे बंद करा आणि मनापासून नाव